समर्पण म्हणजे काय आहे आणि समर्पण कोणाचं होतं? समर्पण आपण केलं पाहिजे का? या गोष्टी एक थोडक्यामध्ये आपल्या चर्चच्या सर्व लेकरांना आणि सर्व लोकांना, सर्व माता पितांना याची जागरूकता, जाणीव, माहिती असावी म्हणून थोडक्यामध्ये या गोष्टीची मी उजळणी करत आहे. तर याच्यासाठी एक वचन आपण वाचूया आणि समर्पणाच्या विधीच्या वेळेस हे वचन पुन्हा आपण घेऊया. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय आणि 11वं वचन. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय आणि 11वं वचन आपण वाचूया. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा, हे तर मी त्यास समर्पण करीन. आमेन. काय करेल? समर्पण करेल. तर दोन प्रकारचे समर्पण असतात. एक समर्पण म्हणजे जे प्रभू येशू ख्रिस्ताचं समर्पण झालं, प्रभू येशू ख्रिस्ताचं समर्पण झालं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं समर्पण या जगासाठी, आपल्यासाठी, पूर्ण मानवजातीसाठी आणि त्या मानवजातीमध्ये असणाऱ्या त्याच्या वधूसाठी प्रभू येशूचं काय झालं? समर्पण झालं आणि तो आपल्यासाठी बलिदान झाला. त्याचा एकच उद्देश होता, ज्या दिवशी त्याने पृथ्वीवरती जन्म घेतला, की मी माझ्या विश्वासणाऱ्यांसाठी समर्पित आहे. मी माझ्या विश्वासणाऱ्यांसाठी, माझ्या लेकरांसाठी, आणि जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवेल त्याच्यासाठी मी त्या व्यक्तीसाठी समर्पित आहे. कारण की ती व्यक्ती, तो मुलगा, ती मुलगी माझी आहे. आमेन. हालेलुया. हे एक समर्पण आहे आणि हे समर्पण केवळ प्रभू येशूच करू शकतो. अजून कोणत्याही व्यक्तीला ते शक्य नाहीये आणि म्हणून परमेश्वराने, पित्याने त्याच्या पुत्राचं आपल्यासाठी बलिदान आणि समर्पण केलं. आमेन. दुसरं समर्पण म्हणजे, दुसऱ्या प्रकारचं समर्पण म्हणजे जी हन्ना तिच्या मुलाचं करत आहे. एक आई आपल्या लेकराचं करत आहे. एक आई आपल्या लेकराचं करत आहे आणि त्या आईने एक डिसिजन, एक निर्णय घेतला होता की मी माझ्या लेकराला प्रभूच्या हातामध्ये, प्रभूच्या मंदिरामध्ये आणि प्रभूच्या हवाली मी समर्पित करणार आहे. हालेलुया. आणि म्हणून दुसरं समर्पण जे आहे देवाच्या लेकरांनो, किंवा दुसऱ्या प्रकारचं समर्पण म्हणजे ते आपल्यासाठी आहे की आज प्रत्येक आईने आणि वडिलांनी हे समजून घ्यावं की मी माझ्या लेकराचं समर्पण कोणाच्या हाती करणं गरजेचं आहे? देवाच्या लेकरांनो, समजून घ्या की ज्या वेळेस तुमचे लेकरं पहिल्यांदा शाळेमध्ये जायला तुम्ही सोडायला त्यांना निघतात, पहिल्यांदा जायला निघतात, फर्स्ट डे ऑफ युअर स्कूल, पहिला दिवस शाळेचा, तुम्ही काय करत असतात? मम्मी डॅडी आपल्या लेकराला, आजी आजोबा, अजून अंकल, मामा मामी, अंकल आंटी असतील, काय करतात? ते त्यांच्यासोबत जातात. आता तर फॅशन झाली, सगळेच फॅमिली जाते फर्स्ट डे ऑफ द स्कूल. हे का नाही? त्या लेकराला पहिल्या दिवस शाळेमध्ये सोडण्यासाठी, की आपल्या लेकराला आपण त्यांच्या काय करत आहोत? काय करत आहोत? हवाली करत आहोत. कोणाच्या?
शाळेच्या हवाली करत आहोत की बाबा याला तुम्ही, हिला तुम्ही काय करा, सांभाळा. तुम्हाला तिकडेच बसू देतात का ते? त्यांच्या बरोबर क्लासमध्ये बसू देतात का? ओ मुलगा खूप रडतो, मुलगी खूप रडते, मम्मी नाही जाणे का, नको मला शाळा, मला शाळा नाही पाहिजे, मला शाळा. पण तरी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, तरी पण तुम्ही तुमचे अश्रू लेकराला दाखवत नाही. तो हात झटकून टाकतात, हात सोडून घेतात आणि आया तिकडनं खेचून घेते. आया तिकडनं काय करते लेकरांना? तुम्ही आयाला जी असते तिला रागवत नाही. एरवी दुसऱ्या बाईने जर तुमच्या मुलाला मुलीला ओढलं तर तुम्ही सहन करताल का? पण ती आया स्कूलमध्ये जे ओढते त्यावेळेस तुम्ही तिला बोलत नाही का? का? काय कारण? मला बोलला पाहिजे शिकण्यासाठी. ओके, त्यांच्या चांगल्यासाठी, मुलाला घडवण्यासाठी. आईचं खूप प्रेम आहे, आई लेकराच्या डोळ्यामध्ये अश्रू बघू शकत नाही, पण काय करतो आई? ते हात, तो पदर त्याला सोडून घेते की जा तू, तुला आता नाही कळते, पण ते तुझ्या भावी जीवनासाठी सुस्थितीचं आहे, तुझ्या चांगल्यासाठीच आहे. आमेन ब्रदर, प्लीज सिट हिअर. ते तुझ्या चांगल्यासाठीच आहे. कशासाठी आहे? आज तुला कळत नाही कारण की बाळ लहान आहे. तशाच रीतीने दुसरी गोष्ट, ज्यावेळेस एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जातो, डॉक्टर काय करतात? फॉर्म साईन करून घेतात. काय करतात? फॉर्म साईन करून घेतात. पहिले नातेवाईक कोण आहे? साईन करून घ्या आणि मग त्या व्यक्तीला ऑपरेशन थिएटरमध्ये काय करतात? घेऊन जातात. आता व्यक्तीची इच्छा नसेल जाण्याची, पण तरी तुम्ही त्याला ढकलता, तरी तुम्ही त्याला काय करता? बाबा ते तुझ्या चांगल्यासाठीच आहे. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो ही नैसर्गिक बाब झाली, ही नैसर्गिक गोष्ट झाली. आणि ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे, कारण की संदेश काय म्हणतो, जर नैसर्गिक गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुम्हाला आध्यात्मिक गोष्टी समजतील. जसं आपल्या लेकराला आपण त्याला दुःख होईल, त्याला त्रास होतो, त्याचे अश्रू त्याच्या डोळ्यातून निघते, त्याचं रडणं थांबत नाही, तिचं रडणं थांबत नाहीये, तरी पण त्यांना आपण झटकून देतो. त्यांना काय करतो? आपण झटकून देतो, त्यांना ढकलून देतो पुढे जाण्यासाठी. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो आज या जगामध्ये जगत असताना जे लेकरू तुम्हाला प्रभूने दिलेलं आहे, तुम्हाला याची जाणीव पाहिजे की हे लेकरू मला प्रभूपासून प्राप्त झालेलं आहे. मला हे लेकरू प्रभूपासून प्राप्त झालेलं आहे. देवाच्या लेकरांनो आज लेकरं आपल्याला झालेली आहेत, म्हणून आपण त्या गोष्टी हलक्यामध्ये घेऊ नये. हलक्यामध्ये घेऊ नयेत. का? कारण की अनेक लोक असे आहेत की ज्यांना लेकरं होत नाही. तुम्ही एकदा त्यांना भेटून या. अनेक लोक असे आहेत ज्यांना माता बनण्याची इच्छा आहे, पिता बनण्याची इच्छा आहे, पण काही कॉम्प्लिकेशन्समुळे, प्लीज सायलेंट वरती फोन ठेवा, काही कॉम्प्लिकेशन्समुळे, काही अडचणीमुळे, काही गोष्टींमुळे त्यांना मम्मी पप्पा होता येत नाहीये. आणि म्हणून त्यांना एकदा जाऊन तुम्हाला भेटा, म्हणजे तुम्हाला समजेल की जर तुम्हाला लेकर प्रभूने दिलेले आहे तर तुम्ही किती धन्य आहात. धन्य आहात याची जाणीव आज प्रत्येक आई आणि वडिलांना असली पाहिजे. आपल्या लेकरांकडे बघताना तुम्हाला स्वतःबद्दल एक आनंद वाटला पाहिजे की प्रभूने मला धन्य केलेलं आहे, मला लेकरू देऊन. हालेलुया.
तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो, आपल्याला या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की प्रभूने मला दिलेला आहे, आणि जर सगळ्यात सुरक्षित जागा माझ्या या ठेवीला कुठेतरी मी ठेवू शकतो, तर ती कोणती आहे? तुमचा 5 तोळ्याचा हार कुठे ठेवता तुम्ही? शोकेस मध्ये वरती? का 1 लाख रुपयाची जी कॅश आहे ती कुठे सोप्यावरती अशी मांडून ठेवता का? ती अमूल्य वस्तू कुठे ठेवता तुम्ही? कुठे ठेवता? लॉकर मध्ये का? कारण की ती सर्वात सुरक्षित जागा आहे. ती सर्व तुमचे लेकर, तुमचे पुत्र, तुमच्या कन्या, तुमच्यासाठी तुम्हाला जाणीव पहिले व्हायला पाहिजे की हे माझ्यासाठी अमूल्य आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला जाणीव होईल की हे माझं अमूल्य आहे, अमूल्य वस्तू आहे, अनमोल असं आहे. अनमोल ब्रदर कोणी नाही ना आपल्यामध्ये? अमोल ब्रदर आहे. अमोल ब्रदर. हा ठीक आहे, थोडा वेळ बाहेर बसू द्या. लेट आलेल की असं वाटतं पनिशमेंट द्यायला पाहिजे. थोडा वेळ बसू द्या, मग ऍडजस्ट करूया आपण. तर हे माझं अनमोल रत्न आहे, मला याला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे, मला हिला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. आणि जर माझ्या नजरेमध्ये सर्वात सुरक्षित जागा जर कुठे आहे, ज्याने मला दिलेलं आहे, तीच सगळ्यात सुरक्षित जागा आहे. त्या प्रभूचा हात सगळ्यात सुरक्षित आहे. हालेलुया. आपण मागच्या रविवारी पाहिलं होतं की किती लोकांना आपले मुलं वाया गेलेले आवडतात. कोणालाच नाही. माझ्या मुलाचं, माझ्या मुलीचं वाईट व्हावं असं किती लोकांना वाटतं, किती आई वडिलांना वाटतं. आपण काय विचार करतो? आई वडील, माझं लेकरू असं झाला पाहिजे, माझी मुलगी अशी झाली पाहिजे, माझा मुलगा असा झाला पाहिजे. मग देवाच्या लेकरांनो, त्यांना तसं बनवण्यासाठी, घडवण्यासाठी आपण जर शाळेमध्ये तो जाऊन चांगला ऑफिसर बनू शकतो म्हणून आपण शाळेच्या हवाली त्यांना करतो, तशाच रीतीने या जगामध्ये जर मी माझ्या मुलाला जर असंच ठेवलं, माझ्या मुलीला मी जर असंच वाव दिलं, तर जग कसं आहे? गटार आहे. जग कसं आहे? जग गटार आहे. आणि जर मी माझ्या मुलाला, मुलीला सांभाळलं नाही, तर ते काय करणार? गटारीत जाऊन पडणार. आणि म्हणून मला कुणीतरी एक सुरक्षित हात पाहिजे की मी सगळीकडे माझ्या मुलासोबत नसू शकतो, माझ्या मुलीसोबत मी सगळीकडे जाऊ शकत नाही, पण मला एक सुरक्षित हात पाहिजे जे 24 तास तिच्या सोबत असतील. आज जी साक्ष ऐकली आंटींची, अद्भुत साक्ष आहे. अंकल मी बी नव्हते तिकडे, पण एक सुरक्षित हात होते त्यांना सांभाळण्यासाठी, त्यांना पडण्यापासून वाचवण्यासाठी. हालेलुया. एक सुरक्षित हात माझ्या मुलाभोवती, त्याच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत असले पाहिजे. माझ्या मुलीसोबत जन्मापासून मृत्यूपर्यंत एक सुरक्षित हात पाहिजे. आणि म्हणून आज जर मी माझ्या मुलाला चांगले शिकण्यासाठी, तो चांगला शिकला, ती चांगली शिकली, तर मोठं ऑफिसर उद्या होते बनतील. तशाच रीतीने माझ्या मुलाला, माझ्या मुलीला जर मी आज एक सुरक्षित हातामध्ये दिलं, तर त्याच्या जीवनाचा नाश कधीच होऊ शकणार नाही. त्याचा जीवनाचा नाश कोणी करू शकणार नाही. या गोष्टीची मी जाणीव मला पहिले झाली पाहिजे. जे आजचे मम्मी आणि पप्पा आहे, मिस्टर प्रफुल्ल आणि मिसेस प्रफुल्ल, यांना आज जाणीव झाली पाहिजे की मी माझ्या लेकराला सगळ्यात सुरक्षित हातामध्ये आज मी देणार आहे. इट इज नॉट अ फॉर्मॅलिटी. इट इज नॉट अ फॉर्मॅलिटी नाहीये की ते फक्त मुलीला ते घेऊन येतील आणि मग आपण त्या मुलीचं नाव ठेवणार आहोत, असं नाहीये. पण ते एक काय आहे? एक दृढ निश्चय जे आज त्यांच्या घरातून निघताना त्यांनी केलेलं आहे की आजचा तो दिवस आहे ज्या दिवसापासून मी माझ्या मुलीचं जीवन सुरक्षित असताना मी पाहणार आहे. LIC काढली मुलीची, काढली. मुलगी झाली असेल तर 1000 लोक जाऊन विचारले असेल, ब्रदर LIC काढून घ्या आत्ताच. काढली ब्रदर? मोठ्याने इन्क्लूड आहे. ओके, म्हणजे काढली पॉलिसी. हालेलुया. तशाच रीतीने
तुम्हाला अनेक लोक मुलगा झाल्यावरती LIC काढायला सांगतील, पण असे किती लोक तुमच्या बाजूला आहेत की जे सांगतील बाबा तुझ्या मुलाला तुझ्या मुलीला त्या परमेश्वराच्या हातात दिलेला आहे का? त्याला तू समर्पण केलंय का? त्याचं समर्पण तू केलेलं आहेस का? कारण की ते सर्वात सुरक्षित हात आहे जे तुझ्या लेकराला सांभाळतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून एक समर्पण म्हणजे जे आहे ते प्रभूचं समर्पण आहे, प्रभू येशूचं समर्पण आहे, जे त्याच्या जीवनामध्ये केवळ एकच उद्देश होता की त्याच्या वधूसाठी त्याला जाऊन आपलं बलिदान देऊन तिला विकत घ्यायचं आहे. दुसरं समर्पण म्हणजे जे हन्नाचं होतं. हन्नाने तिचा मुलगा प्रभूसाठी दिला. आता तो प्रभूसाठी जरी दिला तरी त्याच्या जीवनामध्ये प्रभूने कार्य केलं. शमूएलचं नंतर काय झालं? शमूएल देवाच्या सेवकाईमध्ये आला, मिनिस्ट्रीमध्ये आला, प्रभूची सेवकाई केली, लग्न पण केलं, त्यालाही मुले झाले. पण त्याचे मुले देवामध्ये चालू शकले नाही. वाईट वाटतं. आय फील सो सॅड. आणि पास्टर लोकांना खरंच डोकेदुखी आहे की त्यांच्या मुलांना आज प्रार्थनेमध्ये घेणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. कारण की सैतान जो आहे तो पास्टरला सोडत नाही तर त्याच्या फॅमिलीला पण कसं सोडणार. आणि म्हणून अनेक वेळेस ही दुःखाची बाब आहे की पास्टरांच्या लेकरांवरती देखील शैतान काय करतो? अटॅक करतो. आणि म्हणून आपल्याला ह्याची जाणीव असणं गरजेचे आहे की म्हणून अनेक ठिकाणी आपण बघतो पास्टर्स फॅमिली वाय इट इज सो स्पेशल. का? कारण की ते न दिसणाऱ्या एका युद्धामध्ये सदैव त्यांनी स्वतःला झोकून टाकलेलं आहे. आमेन. आणि म्हणून आमच्यासाठी देखील तुम्ही सदैव तुमच्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवता, आम्हाला उचलून घेतात. आणि म्हणून अनेक अशा वाईट गोष्टी ज्या होणार असतात ते प्रभूच्या कृपेने टळून जातात. हालेलुया. हे फक्त एकच कारण आहे, तुमच्या न दिसणाऱ्या प्रार्थना आम्हाला सुरक्षित ठेवतात. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, समजलं तुम्हाला की समर्पण म्हणजे काय आहे? हालेलुया. आणि म्हणून तुमच्या लेकरांचं जर समर्पण जर झालं नसेल तर त्याचं समर्पण करून घ्या, कारण की ते सगळ्यात सुरक्षित हातामध्ये देणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि समर्पण विधीमध्ये त्यावेळेस आपण ती संधी घेऊन आपल्या लेकराचं काय ठेवू शकतो? नामकरण, नाव, त्याला एक ओळख आपण या जगामध्ये देऊ शकतो की हिला आजपासून या नावाने संबोधित केलं जाईल, याला आजपासून या नावाने संबोधित केलं जाईल. हालेलुया. आमेन. मे गॉड ब्लेस यू. नाव मी तुम्हाला सांगतो काय लेकरांचं काम आहे, लेकरांना करू द्या. तुमचं काम देवाच्या वचनाकडे लक्ष देण्याचं आहे. नाही तुम्ही पण लेकरं जाऊन ओले बाबा असं नका करत बसू. हालेलुया. लेकरांचं काम आहे, लेकरांना एन्जॉय करू द्या. ते त्यांच्या भाषेमध्ये हालेलुया म्हणतात, ते त्यांच्या भाषेमध्ये एन्जॉय करतात. आमेन. द स्पिरिट ऑफ गॉड मूव्स. आमेन. हालेलुया. द स्पिरिट ऑफ गॉड मूव्स. देवाचा आत्मा या जागेमध्ये वाहत राहतो आणि मग ते त्यांच्याप्रमाणे एन्जॉय करतात. तुम्ही तुमच्याप्रमाणे देवाच्या वचनाचा आनंद घ्या. आमेन. तर देवाच्या लेकरांनो, यावेळेस मी विनंती करू इच्छित आहे, आपण आता समर्पण यांनी पुढे यावं बाळाला घेऊन. I would have loved you both would have come together. Thank you, Jesus. The Praful, I'm so now. Sweetie. तर प्रफुल्ल आणि स्वीटी या बाळाला काय नाव देऊ इच्छित आहात आपण? ग्लोरी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाळ माझ्याकडे द्यायचं आहे. जीसस. प्रेज.
Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. Loving, precious Father in the heaven. माझ्या महान थोर सामर्थ्यशाली गौरवी राजा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो गौरवी प्रभूची. प्रभू, आज प्रफुल्ल आणि स्वीटी जसं यांनी त्यांच्या मुलीला माझ्या हातामध्ये दिलेला आहे, मी प्रार्थना करतो की प्रभू या लेकराला तुझ्या आशीर्वादाने भर. प्रभू येशू, मी प्रार्थना करतो की आज या जागेमध्ये तुझी उपस्थिती उतरून येऊ दे. आज गौरवी राजा, या सायंकाळी जसा त्या एदेन बागेमध्ये तू येत असे प्रत्येक सायंकाळी, आज या सायंकाळी या चर्च मध्ये, या तुझ्या मंडळीमध्ये उतरून ये आणि प्रभू या बाळाची भेट घे, या परिवाराची भेट घे. प्रभू, प्रफुल्ल आणि स्वीटी दोघांनी हा निर्णय घेतला की या बाळाला ग्लोरी म्हणून बोलावलं जाईल. आणि म्हणून प्रभू आजपासून तिचं नाव आम्ही ग्लोरी असं ठेवत आहोत. आणि प्रभूजी, आज या बाळाला मी तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे. हे माझ्या जिवंत परमेश्वरा, हे बाळ तू त्यांना दिलेलं आहेस, प्रफुल्ल आणि स्वीटीला. आणि प्रभूजी, त्यांनी जसं हे बाळ मला दिलेलं आहे, मी हे बाळ तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहे गौरवी राजा, की या बाळाचं रक्षण तू कर, या बाळाला तू सांभाळ. प्रभू, प्रत्येक पडीझडीपासून, प्रत्येक विनाशापासून, प्रत्येक अपघातापासून आणि प्रत्येक वाईट गोष्टीपासून या बाळाचं रक्षण तू कर. या बाळाला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताआड घेतो. प्रभू, जसं योबाच्या घराभोवती तुझं कुंपण होतं, आजपासून प्रभू प्रफुल्ल आणि स्वीटीच्या घराभोवती तुझं कुंपण असू दे, या लेकराच्या भोवती तुझं कुंपण असू दे. आणि प्रभू, या लेकराला तुझ्या पंखाखाली घे. प्रभू, तसेच नाव ग्लोरी ठेवण्यात आलं आहे. हिच्या जीवनामधून तुझं ग्लोरी होऊ दे, हिच्या जीवनामधून तुझा महिमा होऊ दे, हिच्या जीवनामधून तुझं गौरव होऊ दे राजा. प्रभू, आम्ही या जगाला आणि जगाच्या गोष्टीला प्रभू पाहिलेलं आहे, आणि या सर्व वाईट आहेत प्रभूजी. आणि म्हणून सगळ्यात सुरक्षित आणि चांगली जागा, सगळ्यात सुरक्षित हात जर कुठे आहेत तर प्रभू येशू केवळ तुझे आहेत. आणि प्रभू, त्या हातामध्ये तू आमच्यासाठी खेळ ठोकण्यात आले. प्रभू, आमच्यासाठी त्या हातामध्ये तू खेळ ठोकून घेतले. आणि थोमाला म्हटला, थोमा बघ माझ्या हाताकडे, आणि बघ या खेळांकडे, जिथे माझ्या हातामध्ये खेळ ठोकण्यात आले होते तिथे तुझे बोट घालून बघ. पण विश्वासीन हसू नको, विश्वास धरणार आहेस. तोच विश्वास सामर्थ्याचा जो प्रभू पवित्र जनांना देण्यात आला होता, तो विश्वास प्रभू आमच्या या लेकरामध्ये तू पदार्पण कर, ही विनंती करतो. जशी ती वाढेल प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये वाढू दे, जशी ती वाढेल प्रभू तुझ्या अनुग्रहामध्ये वाढू होऊ दे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक वाढ प्रभू तुझ्यामध्ये या लेकराची ग्लोरीची होऊ दे, अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभूजी, यावेळेस या समयी मी या लेकराला तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे. आजपासून हिच्या श्वासामध्ये जोपर्यंत श्वास आहे प्रभूजी, तोपर्यंत ती तुझ्या हातामध्ये सुरक्षित असू दे, ही आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. पूर्ण चर्च मिळून प्रभूजी ग्लोरीला आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत, कारण की आम्ही विश्वास करतो की तू आमच्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण बनवलेलं आहे. हालेलुया. प्रभू, यावेळेस तिच्यामध्ये जे काही कमी घटी असेल, येशू ख्रिस्ताच्या नावात त्या कमी घटी दूर केल्या जाऊ दे.
प्रभू तिच्या कंठाला स्पर्श कर, तिच्या मेंदूला स्पर्श कर, तिच्या शरीराला स्पर्श कर, तिच्या हाडांना प्रत्येक नसाला स्पर्श कर प्रभूजी. ओ गौरवी राजा, तिची चांगल्या रीतीने शारीरिक वाढ होऊ दे, चांगल्या रीतीने मानसिक वाढ होऊ दे आणि चांगल्या रीतीने आध्यात्मिक वाढ होऊ दे प्रभूजी. ही आम्ही प्रार्थनाने विनंती करतो. तुला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो, तुझी स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो. आमेन, आमेन. थँक यू जीसस. गॉड ब्लेस यू. आमेन. ग्लोरी. हालेलुया. आमेन. यावेळेस Amen. Very cute, very cute. यावेळेस आपण या क्यूटच्या ग्लोरीच्या आई वडिलांसाठी देखील प्रार्थना करूया, कारण की जबाबदारी त्यांची आहे. Amen. जबाबदारी त्यांची आहे आणि म्हणून प्रार्थना करूया आपण प्रफुल्ल आणि स्वीटीसाठी. आपला प्रफुल्ल दादा आणि स्वीटी ताईंकडे आपले हात करा, उजवा हात त्यांच्याकडे करा, आपला हात या लेकराकडे करा, की प्रभूने ही जी जबाबदारी त्यांना दिलेली आहे तिच्यावरती असे संस्कार त्याने करावे की ते लेकरू प्रभूमध्ये वाढत राहील, तिचे सर्व गरजा या बापाला पुरवता यावे, हे सामर्थ्य प्रभूने द्यावं आणि या लेकराची संपूर्ण काळजी घेण्याचं सामर्थ्य या आईला प्रभूने द्यावं. यासाठी आपण या दोघांसाठी प्रार्थना करूया. धन्यवाद माझ्या महान थोर प्रेमळ स्वर्गीय देव बापा. यावेळेस आम्ही संपूर्ण चर्च मिळून गौरवी राजा, प्रफुल्ल दादा आणि आमच्या स्वीटी ताईसाठी प्रार्थना करतो प्रभूजी. हे लेकर प्रभू आमचे आहेत गौरवी राजा, आणि म्हणून प्रभू आज त्यांनी हा निर्णय घेतला की हा आनंद आम्हाला या परिवारासोबत साजरा करायचा आहे. आणि म्हणून प्रभू जे फलप्राप्ती तू त्यांना करून दिलेली आहे प्रभू, याची जाणीव त्यांना झालेली आहे असा मी विश्वास करतो. आणि मी विश्वास करतो की प्रभू हे सगळ्यात अनमोल रत्न त्यांचं आहे आणि या लेकराला त्यांनी प्रभू सांभाळून ठेवावं. म्हणून त्यांनी आज डिसिजन घेतला की या लेकराचं समर्पण आम्ही प्रभूच्या हाती करणार आहोत. आणि म्हणून प्रभू तुझ्या हातामध्ये जरी आम्ही लेकराला समर्पित केलंय, पण या पृथ्वीवरती राहत असणाऱ्या आमच्या जबाबदारी आम्ही विसरू नयेत. आणि म्हणून आज आम्ही मिळून या आई वडिलांसाठी प्रार्थना करतो, आमच्या प्रफुल्ल दादासाठी प्रार्थना करतो गौरवी राजा. एक वडील म्हणून तू त्याला आशीर्वादित केलेला आहेस प्रभू. तो एक मुलगा होता, एक मुलगापासून तू त्याला एक पुरुष बनवलं आणि आता तू त्याला एक पिता बनवलेला आहे. ओ किती आनंदाची गोष्ट आहे. मी प्रार्थना करतो प्रभूजी, या पित्यामध्ये प्रभू ते पितृत्वाचं हृदय तू दे माझ्या गौरवी राजा. ते पप्पाचं हृदय त्याला दे की त्याच्या लेकरासाठी त्याचा जीव तुटला पाहिजे. ओ गौरवी राजा, त्याच्या लेकरासाठी त्यांनी मेहनत केली पाहिजे. ओ गौरवी राजा, ज्यावेळेस प्रभू तो मेहनत करेल, तू स्वर्गातून त्याला आशीर्वादित कर की या लेकराच्या सर्व गरजा त्याला पूर्ण करता यावे. ओ सर्व गरजा त्याला पूर्ण करण्याचं सामर्थ्य आणि मेहनत घेण्यासाठी प्रभू त्याला ताकद दे आणि त्या मेहनतीला तू बरकत दे, ही मी प्रार्थना करतो गौरवी राजा. प्रभू तशाच रीतीने आता त्याची जबाबदारी फक्त त्याच्या पत्नीकडे नाही तर त्याच्या मुलीकडे देखील आहे. याच्यासाठी प्रभू त्याचे प्रभू खांदे झुकले नको जाऊ देऊ, पण तू त्याला सामर्थ्य दे, तू त्याला टेका दे की गौरवी राजा तो खंबीरतेने उभे राहील आणि गौरवी राजा या लेकराला तुझ्यामध्ये वाढवत राहील. म्हणून प्रभू तू त्याला स्पर्श कर आणि तू त्याची काळजी घे. तशाच रीतीने आम्ही प्रभू स्वीटी ताईसाठी प्रार्थना करतो प्रभूजी. आम्ही प्रभूजी या ताईसाठी विशेष प्रार्थना करत आहोत की प्रभू खरंच ती एक मुलगी होती आणि मुलगीमधून प्रभू तू तिचा प्रवास आता एका मातेमध्ये आणलेला आहे आणि आज प्रभू त्या मातृत्वाच्या आशीर्वादाने तू तिला भरलेला आहेस. आणि म्हणून आज आम्ही प्रभूजी स्वीटीसाठी प्रार्थना करतो गौरवी राजा. ते आईचं हृदय आमच्या या लेकरामध्ये दे प्रभू. ज्यावेळेस प्रेमाची प्रीतीची तुलना करण्यात आली त्यावेळेस परमेश्वराच्या प्रेमाची तुलना एक आईच्या प्रेमासोबत करण्यात आली. आणि म्हणून प्रभू या आईचं हृदय
आमच्या या स्वीडदायमध्ये सदैव असू दे प्रार्थना करतो. गौरवी राजा आणि गौरवी परमेश्वरा, प्रभू आमच्या स्वीडिताईला अशा अनुग्रहाने आशीर्वादाने भर की प्रभू या लेकराला ती असे संस्कार देईल, असं शिक्षण देईल, अशा गोष्टी शिकवेल की प्रभू परमेश्वरा तिच्याकडे बघून तुझं गौरव केलं जाईल. ओ तसं त्यांनी निर्णय घेतला, आमच्या मुलीचं नाव आम्ही ग्लोरी ठेवणार आहे. मी प्रार्थना करतो गौरवी परमेश्वर, असे संस्कार या लेकरावरती होऊ दे, अशा रीतीने तिची काळजी घेतली जाऊ दे गौरवी राजा, की प्रभूजी या लेकरामधून तुझी ग्लोरी ग्लोरी आणि ग्लोरी होऊ दे. आणि जसं हे लेकरू तुझं ग्लोरी करतं प्रभू, तुझं गौरव तिच्यामध्ये दिसून येऊ दे आणि तिच्यामुळे तिच्या आई बापाचाही गौरव होऊ दे. तुझ्यामध्ये प्रार्थना करतो प्रभूजी. हा टाइम जो आहे हा कठीण टाइम आहे. लेकराला सांभाळणं, घराला सांभाळणं, नात्यांना सांभाळणं, यामध्ये आमच्या स्वीडीताईला प्रभूजी खचून नको जाऊ देऊ. प्रभू तू तिला संयमाने भर, तू तिला प्रीतीने भर, तू तिला खंबीरतेने भर. या मी प्रार्थना करतो प्रभू, तुझे दूत तिच्या सेवक, तुझ्या या दासीसाठी, तुझ्या या लेकरासाठी मदतनीस पाठव, ही प्रार्थना करतो गौरवी राजा. गौरवी परमेश्वरा, प्रफुल्ल आणि स्वीटी ज्या ठिकाणी राहत आहे त्यांच्या घराला आशीर्वादित कर. आणि प्रभू आता हा परिवाराला तू आशीर्वादित केलेला आहेस, त्यांच्यावरती आता जबाबदाऱ्या आहेत आणि म्हणून त्यांच्या या जबाबदाऱ्याकडे बघून मे बी कधी कधी त्यांची चिडचिड होईल, कधी कधी ते प्रभू रागावतील, पण प्रभू ते कधीही प्रभू तुझ्या विरुद्ध नको जाऊ देऊ. त्यांनी एकमेकांना धरून तुझ्या सोबत सदैव चालू दे. त्यांनी एकमेकांना धरून तुझ्यावरती प्रीती करत राहू दे. त्यांनी एकमेकांवरती प्रीती करत तुझ्यावरती, तुझ्या वचनाला धरून सदैव जगू दे आणि तेच संस्कार या लेकरावरती ते टाकू देत, ही मी प्रार्थना करतो. आज संपूर्ण परिवार मिळून आम्ही प्रफुल्ल, स्वीटी आणि ग्लोरीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आशीर्वादित करत आहोत. प्रभू तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. तुम्ही जिकडे जाताल प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रभू तुमच्या सदोदित तुमच्या सोबत असेल. ओ जिकडे तुम्ही जाताल त्याचा वधस्तंभ तुमच्या सोबत असेल. जिकडे तुम्ही पाऊल ठेवताल प्रभू तिकडे आशीर्वादाचे दरवाजे तुमच्यासाठी मोकळे करेल. ओ ज्या ठिकाणी अनेक गोष्टी तुमच्या विरोधात येतील प्रभू त्याचं वचन घेऊन तो त्याची ढाल बनून तुमच्यासाठी उभा राहील. ओ प्रभू सदैव त्याचे रक्षक पाठवून तुमचं रक्षण करत राहो. यावेळेस आम्ही सर्व प्रेयर हाऊस चर्च परिवार मिळून तुम्हाला, तुमच्या परिवाराला आशीर्वादित करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. हालेलुया. गॉड ब्लेस यू प्रफुल्ल. गॉड ब्लेस यू स्वीटी अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. आमेन. तुमच्यावरती जबाबदारी आहे आणि अशाच रीतीने ती जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रभूचं सामर्थ्य, त्याचं सानिध्य घ्या. गॉड इज विथ यू. आमेन. God bless you. Always stay blessed, stay smiling, stay happy. Amen. God bless you. Amen. Thank you, Jesus. You can लेकरांना तुम्ही गाडीमध्ये बसवा, हरकत नाही. की परमेश्वराचा भय धरेल असा मनुष्य कोण आहे? आमेन. परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरिला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. आमेन. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, की अनेक वेळेस आपल्या जीवनामध्ये आपण विचार करत असतो की मी असं केलं, मी तसं केलं, असं निर्णय घ्यायच्या वेळेस, तसा निर्णय घ्यायच्या वेळेस मी जर असं केलं असतं, तसं केलं असतं तर बरं झालं असतं. आणि प्रभू ते सांगत आहे की त्या निर्णय ज्या वेळेस तुला घ्यायचा आहे ना, बरोबर घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे मी तुला शिकवेल. मी तुला शिकवेल जेणेकरून तुझा लॉस, तोटा होणार नाही. आणि जिथे आपण थांबलो होतो तिथून आपण सुरुवात करूया. पण अनेक वेळेस देवाची इच्छा आपण काय करत नाही, जाणून घेत नाही. प्रभूची मर्जी काय आहे हे आपण जाणून घेत नाही. आणि अनेक वेळेस आपल्याला वाटतं की मी जे करत आहे ते बरोबर करत आहे, मला जे वाटत आहे ते बरोबर करत आहे.
आलं लक्षात? की अनलेस अँड अंटिल जोपर्यंत काही प्रॉब्लेम, काही व्यत्यय, काही अडथळा, काही चुकीचं होत नाही, तोपर्यंत मी चुकीचा नाहीच असं मनुष्याची धोरणं असते. आलं लक्षात? जर गाडी सुरळीत चालू असेल तर गाडीमध्ये काही बिघाड आहे असं कोणाला वाटतं का? गाडी जर सुरळीत चालू आहे तर गाडीमध्ये काही बिघाड आहे असं कोणाला वाटतं का? या व्यक्तीलाही तसंच वाटत होतं की नाही, होता देवाचा निवडलेला संदेश, जिथून आपण स्टॉप केलं होतं तिकडून सुरू करत आहोत, की हा होता देवाचा निवडलेला संदेश, त्याच्याजवळ देवाचं वचन होतं, त्यावेळचा तो देवाचं मुख होता आणि प्रभूने त्याला सांगितलं होतं पुढे जा, मला माझ्या लोकांना बचाव करायचा आहे म्हणून मी तुला निनवे या ठिकाणी पाठवत आहे. निनवे या ठिकाणी काय करत आहे? पाठवत आहे. पण त्याला वाटलं की प्रभूची सेवा तिकडे जाऊन करण्यात, ते तर लोक वाईट आहे, बेकार आहे, एकदम नालायक आहेत, त्यांना काय सांगायची सुवार्ता, ते तिकडे गेलो तर मला चोप देऊन पाठवतील, मला तर ऐकणार नाही, मला काय करतील? चोप देऊन परत पाठवतील. म्हणून मी निनवेमध्ये सुवार्ता सांगण्याच्या ऐवजी मी कुठे जाऊन सुवार्ता सांगतो? तार्शिशला जातो, तार्शिश मध्ये देवाचं काम करतो. मी तार्शिश मध्ये सुवार्ता सांगेल, तिथे पण देवाचंच काम आहे. काय चुकीचं काम आहे? तो तिथे लूटमार करायला चालला होता, खून हत्या करायला चालला होता, तो तिथे पण त्या उद्देशाने चालला होता की बाबा मी तिकडे जाऊन देवाचं काम करेल. तो तिकडून रादर बायबल सांगतं योना देवाच्या मर्जीपासून पळून जात होता, पळून जात होता. आलं लक्षात? आणि म्हणून तुम्ही निवडलेले असू शकता, तुम्ही देवाचे निवडलेले असू शकता, देवाच्या इच्छामध्ये असताल, देवाच्या विचारामध्ये असताल, तुम्ही देवाचे निवडलेले असताल. पण जर तुम्ही देवाच्या मर्जीपासून पळालात तर तुम्हाला फटके बसून परत आणावं लागेल. See, you are the chosen of God, म्हणून तुम्ही नाशामध्ये जाऊ शकत नाही. समजतंय? तुम्ही देवाचे निवडलेले म्हणून नरक तुमच्यासाठी नाहीये, पण तुम्ही भटकलायत ना, मग मागे कसं आणणार? तुम्ही भटकलायत, तुम्हाला मागे कसं आणणार? मग तुम्हाला कसं कळणार की तुम्ही जे करता ते चुकीचं आहे? बाबा, तुम्ही जे करत आहात ते चुकीचं, तुम्ही जी निवड केलेली आहे ती चुकीची केलेली आहे, याची जाणीव कशी होणार? म्हणून योनाने काढलं तार्शिशचं तिकीट. योनाने कोणती फ्लाईट घेतली? तार्शिशची फ्लाईट घेतली. योना म्हटला निनवेची बस नको, मला तार्शिशची बस पकडू द्या, मला निनवेची ट्रेन नाही पाहिजे, मला तार्शिशचं तिकीट देता का प्लीज? हालेलुया. आणि म्हणून तो तार्शिशच्या होडीमध्ये जाऊपर्यंत त्याला काहीच वाटत नव्हतं की मी चुकीचा डिसिजन घेतलेला, हे त्याच्या मनामध्ये पण नव्हतं. ही हॅड नो क्लू. रादर त्याला काहीच अंदाज नव्हता की मी चुकीचा डिसिजन घेतलाय. रादर त्याला वाटतं की मी जो कर रहा हूं बराबर कर रहा हूं. एक संडेला चर्चला नाही गेला, काय प्रॉब्लेम आहे? चालतं, एवढं तर चालतंय. आज ठीक आहे ना, आज नाही बायबल वाचत, दररोज तर बायबल वाचतो. आज तर मी बायबल वाचत नाही, दररोज तर बायबल वाचतो. आपल्याला तो निवड, जोपर्यंत मी निवड चुकीची करतो, त्याचं जोपर्यंत मला फळ येत नाही ना, तोपर्यंत कधी कधी मनुष्याला समजत नाही. आणि म्हणून निवड तू चुकीची केली योना, हे त्याला दाखवण्यासाठी प्रभूला समुद्रामध्ये वादळ यायला लावतोय प्रभू. योनाने निवड, योना हा निवडलेला आहे, योना प्रभूचा आहे, योना प्रभूचा दास आहे, योना निवडलेला संदेश आहे, योना प्रभूचं मुख आहे. पण योना निवड करतोय चुकीची. देवाच्या लेकरांनो, या शेवटच्या काळामध्ये देवाची निवडलेली वधू इथे बसलेली आहे. देवाचे विश्वासणारे या जागेमध्ये बसलेले आहेत. देवाची वधू ज्यांच्या समोर सगळं गौरव होणार आहे, ज्यांचं सगळं स्वर्गामध्ये गौरव होणार आहे, ती इथे बसलेली आहेत. पण आज ती वधू काय निवड करत आहे? आज ती वधू काय निवड करत आहे? हालेलुया. आणि म्हणून त्या विषयावरती आपण पाहत आहोत, मनुष्याची निवड आणि त्याचे परिणाम. योनाने निवड केली की मला जायचं तार्शिशला, पण तसं तो तार्शिशच्या होडीमध्ये बसला. जर योनाची बोट साईडलाच असताना जर वादळ आला असतं तर योना पटकन उतरून निघून गेला असता. पण त्या होडीला समुद्रामध्ये मधीपर्यंत जाईपर्यंत प्रभूला थांबायचंय.
थांबायचं जोपर्यंत ती होडी अशा जागेमध्ये येत नाही की योना कुठून पळून जाऊ शकत नाही. योना कुठे पळून जाऊ शकत नाही. म्हणून गॉड हॅज टू वेट. प्रभू थांबतोय तिथे. आणि मग ज्यावेळेस त्या ठिकाणी ती होडी येते की अभी योना किधर नाही जा सकता है, आता योनाला मी पकडणार इथे. आणि मग समुद्रामध्ये वादळ प्रभू आणतोय. तुमच्या जीवनामध्ये जर वादळ येत आहे तर समजून घ्या की मी काहीतरी चुकीचं करत आहे. मनुष्याचा स्वभाव असा झालेला आहे, असा आहे की जोपर्यंत त्याला फळ दिसत नाही ना, त्याला मी काहीतरी चुकीचं करतो याची जाणीवच होत नाही. तोपर्यंत त्याला वाटतं की मी सगळ्यात बरोबर व्यक्ती आहे आणि मी जे करत आहे तो सगळं बरोबर करत आहे. हालेलुया. बरोबर आहे की नाही? असंच होतं की नाही? आणि म्हणून ज्या वेळेस त्या समुद्रामध्ये मोठं वादळ आलं त्यावेळेस ते लोक घाबरले. बघा, त्याच्यामुळे सगळ्या लोकांना त्रास. त्या एका व्यक्तीमुळे सगळ्यांना त्रास. ज्यांचं काय घेणं देणं पण नाहीये, ज्यांचं काय घेणं देणं पण नाहीये त्या होडीमध्ये, ते तर बिचार निघाले प्रवासाला. पण याच्या चुकीच्या निवडमुळे सगळ्यांना त्रास. तुमच्या एकाच्या चुकीच्या निवडमुळे बाकीच्यांना त्रास होऊ देऊ नका. ठीक आहे ना? घरातलं जर एक व्यक्ती आजारी असेल तर पूर्ण घर हॉस्पिटलला काय करतंय? चक्रा मारायला लागतंय का नाही? या एका माणसाची निवड चुकीची होती, पण सफर सगळ्या होडीमधल्या लोकांना करायला लागत आहे. आणि मग त्यांनी चिठ्ठ्या टाकण्याचा प्रोग्राम केला. आणि चिठ्ठ्या कोणाचे नाव तुम्ही घ्या, एक अनबिलीव्हरला पण प्रभू सांगतोय योना काही चिठ्ठी उठाना आहे तेरे को, तो दुसरी उचलूच शकत नाही. त्याने इकडे हात पहिले केला किंवा तिकडे हात पहिले केला, प्रभू त्याचा हात चेंज करणार, योनाची चिठ्ठी काढणार. कारण की प्लॅन बनतोय कोणासाठी? योनासाठी. प्लॅन बनतोय योनासाठी. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस योनामध्ये त्या वादळामध्ये योनाची चिठ्ठी आली, त्याला बाहेर फेकून देण्यात आलं. योना काय मजेमध्ये आनंदामध्ये नव्हता. आपण पाहिलं मागच्या रविवारी योना तिथे तरंगत बसला होता का? अरे समुद्रामध्ये योना गटांगळ्या खात होता. आता गेलो कामातून, आता मेलो रे बाबा, आता काय खरं नाही. गेलो असतो चर्चला तर बरं झालं असतं. अरे प्रार्थना केली असती तर बरं झालं असतं. अरे गेलो असतो निनवेला तर जीव वाचला असता. योनाला काहीच आयडिया नाहीये की तो वाचणार आहे. आपल्याला विचारलं तर आपण सगळं सांगू, योना मासासाठी रेडी आहे, योनासाठी मासा रेडी आहे, योना मासामध्ये वाचला जाणार आहे, योना मरणार नाहीये. पण योनाला कुठे माहितीये माझ्यासाठी मासा रेडी आहे? योनाला वाटतं आता माझा शेवटचा श्वास, आता मी मेलो. बरं झालं असतं रे त्यावेळेस तार्शिशच्या बदले मी बोललो असतो एक निनवे दे दो, रिटर्न तिकीट दे दो, पर निनवे दे दो. हा, निनवे का तिकीट रिटर्न वाला दे दो. घेतला असतं तर वाचलो असतो. त्याला देवाच्या योजनेबद्दल काय ठाऊक नव्हतं. त्याला काय दिसत होतं तर केवळ तो देवाचा फटका दिसत होता. त्याला शेवटचं त्याच्या चुकीची निवडचा परिणाम दिसत होता. त्याने जी निवड केली होती त्याचा परिणाम त्याच्या समोर होता. आणि बायबल सांगतं की 17व्या वचनामध्ये की परमेश्वराने योनासाठी एक मासा तयार ठेवला होता. एक मासा तयार ठेवला होता. योनाचं पुस्तक पहिला अध्याय 17व्या वचनामध्ये तुम्ही वाचू शकता. आणि मग तो मासा ज्या वेळेस आपण पाहिलं मागच्या वेळेस, जसं त्या माशाने योनाला गिळलं. आता माशाला बघून योना बरं झालं आता वाचलो असं त्याला वाटलं असेल का? त्याला बघून तो अजून घाबरला असेल. समजतंय? अरे आता मला वाटलं गटांगळा खाऊन मरतोय, मला वाटतं आता हाच मला खाऊन मारणार मी. त्याला काय वाटलं आता पहिले डुबून मरतोय मी. पण माशाला बघून वाटलं आता मासाचं मी जेवण बनणार. सेकंड थिंग आपण पाहिलं होतं मागच्या रविवारी की जसं आपण जेवतो, काय अशी गोष्ट असते की जे जेवण पचायला लावते? हा, काय? आपल्या पोटामधलं ऍसिड, आपल्या पोटातलं ऍसिड्स.
मेडिकल फील्डचे आहेत आपल्यामध्ये. सिस्टर सांगत बरोबर ना सिस्टर? आपल्या पोटातलं ऍसिड काय जेवण पचायला मदत करते. मग योना जो माशाच्या पोटात आहे, माशाच्या पोटामध्ये पण ऍसिड असणार ना जेवण पचायला. समजतंय? म्हणून परमेश्वराला माशाच्या पोटामध्ये देखील योनासाठी अशी जागा करायची आहे की योना माशाच्या पोटामधून त्या ऍसिड मध्ये जाणार नाही. कारण की मासा केवढा, मासाच्या पोटामध्ये एक जशी गटार असते ना, तसं एक ऍसिडची नाली असते. एवढं एक ऍसिडचा टँक असतो आणि त्या ऍसिड मधून फ्युम्स निघत असतात. योनाला ते फ्युम्स सहन करायचे आहेत. योनाला ते फ्युम्स सहन करायचे आहेत. योनाला तिथे काय भेटत नाही, अन्न पाणी काही भेटणार नाही तिथे. त्याला उपाशी राहायला लागणार आहे. आणि म्हणून मी सांगतो, सुखाच्या दिवसामध्ये तुम्हाला देवाची जाणीव खूप कमी होईल. किंवा खूप कमी लोक आहेत ज्यांना माहिती आहे की चांगले दिवस पण प्रभू तुझ्यामुळे, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. खूप वेळेस लोक चांगल्या दिवसामध्ये परमेश्वराला विसरून जातात. पण जसा इथून थोडीशी धक्का बसला, सुई टोचली, थोडासा चटका बसला, तर प्रभू 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 म्हणायला जीभ थांबत नाही, तोंड दुखत नाही, कंटाळा येत नाही. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, तुमच्या चांगल्या दिवसामध्ये प्रभूला धन्यवाद द्यायला विसरू नका. आणि आपल्या वाईट दिवसामध्ये, आपल्या खडतर काळामध्ये प्रभूला क्षमा मागायला विसरू नका. प्रभू माझ्याकडनं काही चुकलंय का? माझ्याकडनं काही चुकलंय का? झालं असेल माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला क्षमा कर. हालेलुया. प्रभूचा एकच योजना योनाला ठाऊक नव्हती आणि तुम्हाला आणि मलाही अजून आपल्याला ठाऊक नाहीये. पण प्रभूची एक योजना आहे की तुम्हाला आणि मला तिकडे स्वर्गामध्ये घेऊन जायचंय. हालेलुया. तुम्हाला आणि मला त्या पडद्याच्या पलीकडे तिकडे घेऊन जायचंय. प्रभूची योजना आहे. आणि या प्रभूच्या योजनेमध्ये आपल्या अनेक चुकांच्या निवड करण्यामुळे आपल्याला त्याचा परिणाम भोगायला लागेल. ती चुकीची निवड केली, चुकीची संगत धरली, चुकीच्या गोष्टी पाहिल्या, चुकीच्या ठिकाणी मी पाऊल टाकला, त्याचा परिणाम आपल्याला भोगायला लागणार. पण त्या सर्व गोष्टीमधून प्रभू आपल्याला परत आपल्या हाताला धरून, कानाला धरून, केसांना धरून, जिंजांना धरून परत त्याच्या मार्गाकडे घेऊन जात आहे. हालेलुया. Don't feel bad. The safest place we have is only the hands of God. सगळ्यात सुरक्षित जागा जर माझी कुठे आहे तर ते परमेश्वराच्या हातामध्ये आहे. कारण की त्याच्या हातावरती त्याने माझं नाव करून ठेवलं आहे. हालेलुया. त्याच्या हातावरती त्याने माझं नाव करून ठेवलेलं आहे. ओ माय. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, लक्षात राहू द्या, तुमची निवड खूप महत्वाची आहे. आणि म्हणून मला जर कळत नाही, मला समजत नाहीये, तर प्रभूची वाट बघा. प्रभू ही गोष्ट आहे माझ्या समोर, मला खूप सुंदर दिसते, मला खूप आनंद वाटतोय, मला डिसिजन घ्यायला बरा वाटतोय. पण प्रभू तू मला मदत कर. चुकीची गोष्टी, चुकीची निवड मी करू नये. आणि तू मला शिक्षण दे, तू मला सांग की मी काय डिसिजन घेतला पाहिजे. कारण की ज्यावेळेस दिवस आनंदाचे असतील, सुखाचे असतील, त्यावेळेस तुम्हाला देवाच्या लेकरांनो परमेश्वराचा अनेक वेळेस आवाज येणार नाही. तुम्हाला तुमच्या भोवती असे लोक असतील जे तुम्हाला त्यांची निवड तुमच्याकडनं करून घेतील. ज्यावेळेस आनंदाचे दिवस आहेत ना, जब खिस्सा बहुत बचता है ना, त्यावेळेस परमेश्वराची निवड नाही, तुमच्या भोवती जे लोक आहेत ना ते तुम्हाला त्यांची निवड तुमच्याकडनं करून घेतील. क्या थोड़ा थोड़ा पैसा लेके आ रहा है, मांग लेना प्रॉपर्टी बाप से, तेरा तो है, तेरा तो है, अरे तुझंच आहे, थोडं थोडं काय आणतो, आज 5,000 कल 10,000, अरे तेरे पापा के पास इतना पैसा किसका है?
तेरा तो है, मांग ले पप्पा को मेरा प्रॉपर्टी दे दो. त्याच्या मित्रांचा निर्णय त्या मुलाकडनं त्यांनी वधवून घेतला. त्याच्या भोवती असणाऱ्या लोकांनी त्यांची निवड या मुलावरती टाकली, ज्याच्यामुळे त्याला ती निवड करायला लागती. आणि मग पप्पाकडे जातो, पप्पा डोक्यामध्ये काय कुणी भरलंय? तुमची निवड तुमची संगतीवरती डिपेंड आहे. तुमची कैक वेळेस तुमची निवड तुमची नसते. तुमचा मित्र म्हणतो आज एक बार पार्टी कर लेते, आज बैठ मैं बिल भरता हूं. अरे गेला तो, पप्पा मला एक महत्वाचं बोलायचं आहे, मला एक महत्वाचं बोलायचं. बोल बाबा. मला दररोज तुमच्याकडे पैसे मागायचा कंटाळा आलाय पप्पा. माझं जो बनता है मेरे को दे दो, मेरा जो बनता है मुझे दे दो, आज सेटल करून टाकूया. त्यांनी निवड केली, पण ती निवड कोणाची होती? त्याची नव्हती ती निवड, पण त्याच्या मित्रांची. आणि त्या मित्रांची निवड कुणी केली होती? त्या मित्रांची निवड कुणी केली होती? त्यांनी केलेल्या चुकीची निवडचा परिणाम आहे की तो त्याच्या बापाच्या विरुद्ध जाऊन त्याच्या बापाकडे, हालेलुया, त्याची चुकीची निवड होती ती. बापाने खुशी खुशी त्याला काय दिलं? हिस्सा दिला. आणि सगळे गेले, मजा केली, पार्टी केली. वो पार्टी 1 महिना 2 महिना 1 साल 2 साल चली. पैसाच तेवढा होता. पण सगळ्या गोष्टीला एक अंत आहे. सगळ्या गोष्टीला एक अंत आहे. आणि मग ज्यावेळेस ती पार्टी संपली, त्याला डिसिजन देणारे, त्याला निर्णय सांगणारे, त्याला निवड करणारे, त्यांनी निवड केली. अब इसके पास खत्म हो गया, आम्ही निवड करतो बाबा, चलो किसके पास पैसा आहे. तुम्ही जगाच्या नादी लागणार ना. जग तुमच्या सोबत तेवढंच चालणार जोपर्यंत तुमच्याकडे गोष्टी आहेत. तुमचा फायदा संपला, तुमच्याकडनं फायदा संपला, तुमच्याकडनं गोष्टी संपल्या, तुमच्याकडचं काम संपलं, कढीपत्ता आपण असंच करतो ना, लेकरं टाकून देतो. कढीपत्त्याचं काम झालं, त्याची चव त्या करीमध्ये उतरली. आता बाबा तुझं काम झालंय. वी हॅव नो मीन्स विथ यू, वी हॅव नथिंग लेफ्ट विथ यू. आणि मग बी प्रॅक्टिकल. The worst word this generation has is be practical. I tell you, this is the worst word this generation has. Hallelujah. त्यांनी निवड केली, ते निघून गेले, पण हा तिथेच बसला. आणि मग त्याच्या दुःखाच्या वाईट दिवसामध्ये त्यावेळेस त्याची ट्यूबलाईट पेटली आणि मग त्याने पुन्हा एक निवड केली. हालेलुया. त्याने पुन्हा एक निवड केली. देवाच्या लेकरांनो, इट इज द टाइम. ही वेळ, ही घटका खूप शेवटची आहे. आज जगाचा विचार, जगाचा परिणाम, जगाचं जे दृश्य आहे ते बघून काय होईल, कधी होईल हे आपल्याला सांगता येत नाही. पण इट इज द टाइम की आज आपलं ट्यूबलाईट पेटली पाहिजे. आज आपलं या ज्या गोष्टीकडे बघून समजलं पाहिजे, अरे बाबा माणूस जगतोय का मरतोय याची गॅरंटी नाही. आज तुम्ही बघा त्या देशांमध्ये ज्या युद्ध चालू आहे, त्यांना समजत नाहीये की मी आज जगेल की मरेल. आज त्यांचे सोल्जर्स देखील रडत आहे की त्यांना माहिती आहे युद्ध चुकीचं आहे आणि मी युद्ध करताय, माझं घरी माझे लेकरं रडत आहेत. मी आज कोणत्या
मिसाईलच्या समोर येईल, मी कोणत्या ॲटम बॉम्ब माझ्यावरती पडेल, मी घरी परत जाईल, याची शाश्वती त्यांना राहिली नाहीये. पण त्यांची ड्युटी आहे, त्यांना करायला लागत आहे. देवाच्या लेकरांनी म्हणून तुम्ही आणि मी या गोष्टीची जाणीव आपल्याला येणं गरजेचं आहे. आपल्याला जागरूकता येणं गरजेचं आहे की या शेवटच्या टाइम मध्ये मी प्रभू चुकीची निवड करू नये, की मी तुझ्यापासून लांब जावं, मी माझी मनमर्जी करू नये, मी असं कार्य करू नये की ज्याने मी तुझ्या विरुद्ध जाईल. हालेलुया. मग त्याने निवड केली की माझ्या बापाच्या घरी मी परत जाईल. आणि त्याने निवड काय केली, विचार काय केला की मी माझ्या बापाच्या घरी नौकर म्हणून राहील, नौकर म्हणून राहील. पण त्याच्या बापाने पण एक निवड केली, तू नौकर नाही, तू मेरा बेटा आहे. तुझी जागा नौकरांमध्ये नाही, तुझी जागा तुझी वाट बघत आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, शैतान तुम्हाला पापी दाखवत राहील, शैतान तुम्ही घिनवणी आहे दाखवत राहील, तुम्ही थोडंसं वाईट काम केलेलं असेल, शैतान तुम्हाला एवढं तुम्ही चुकीचं केलेलं आहात हे दाखवत राहील. पण लक्षात राहू द्या की तुम्ही किती पाप केलेलं असू द्या, तुम्ही किती चुकीचा निर्णय घेतलेला असू द्या, तुम्ही किती चुकीची निवड केलेली असू द्या, जर आज रात्री तुम्ही तो निर्णय घेतात आणि आज रात्रीचा पुन्हा तुम्ही निवड करतात की मी देवाच्या वचनाकडे पुन्हा फिरणार आहे, तर तो बाप वाट बघत आहे तुम्हाला क्षमा करण्यासाठी. तो वाट बघत आहे की तुम्हाला तुमचं जागा दाखवण्यासाठी, तुमचं अस्तित्व दाखवण्यासाठी, की तुझी जागा मी स्वर्गामध्ये ठेवलेली आहे, तुझी जागा मी माझ्या हृदयामध्ये ठेवलेली आहे. तू इकडचा तिकडची नाहीये. जगाने तुझ्या सोबत काय केलं, आय हॅव नो मीन्स, तू माझा आहेस, तू माझी आहेस. Hallelujah. Are you ready, my people of God? देवाच्या लेकरांनो, तुम्ही तयार आहात का की मी आज ती निवड करणार आहे की जी माझ्या प्रभूला खुश करेल, जी माझ्या प्रभूचा आदर करेल, ती मी निवड करणार आहे, ज्याच्याद्वारे माझ्या प्रभूचं गौरव होणार आहे. आज मी ती निवड करणार आहे. बस झालं. मी पाहिलं, मी या जगाचा अनुभव घेतला, मी जगाला टेस्ट करून पाहिलं. खूप पैसे आले तर काय होतं आणि मी पैसे नसले तरी काय होतात, मी सगळं करून पाहिलं, जगामध्ये मिक्स होऊन पाहिलं, जगामधून वेगळं होऊन पाहिलं. मी पाहिलं या जगाला. आता मला माझ्या मर्जीप्रमाणे नाही, आता मला माझ्या हौस मौस प्रमाणे नाही, आता मला माझ्या आळशीपणामध्ये नाही, आता मला प्रभूसाठी त्याचं वचन घेऊन जगायचं. आता मला कोणतंही कारण नकोय आणि आता मला कोणतंही कारण द्यायचं नाहीये. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, अजून एक दोन गोष्टी आहेत आणि किती गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण वेळाभावी मी इथंच थांबत आहे. देवाच्या लेकरांनो, पुढच्या संडेला अजून खूप छान गोष्टी आहेत सांगायच्या. इट इज सो टचिंग टू माय हार्ट. जेव्हा मी या गोष्टीवरती विचार मनन करत होतो, खूप स्पर्श करणाऱ्या अशा गोष्टी आहेत. पण आज यावेळेस आपण इथेच थांबूया आणि प्रार्थना करूया की प्रभूने आजची ही रात्र माझ्या तारणाची रात्र बनवावी. आमेन. आजची ही रात्र माझ्या तारणाची रात्र बनवावी. आज प्रभूने मला ते हृदय द्यावं की मी आज त्याची निवड करावी, आज मी त्याची निवड करावी. हालेलुया. मोठा जॉब, चांगलं रिलेशन, चांगलं हे चांगलं ते नाही, प्रभू माझ्यासाठी बेस्ट तू आहे आणि तूच मला पाहिजे. हालेलुया. मी तुझी निवड करत आहे. Amen. May God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो आणि या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या सर्वांना